जालन्यामध्ये पडळकरांविरोधात आता आंदोलन सुरू आहे। ख्रिश्चन समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे। बातमी आहे जालन्यामधनं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालन्यातनं ख्रिश्चन समाज आक्रमक झालेला आहे। पडळकरांविरुद्ध हे सगळे आक्रमक झालेत। ख्रिश्चन समाज बांधवांकडून आज पडळकर यांच्या विरोधात मोर्चा निघालाय, जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजातले धर्मगुरूंविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत। जालन्यामध्ये ख्रिस्ती बांधवांनी एक मोठा मोर्चाच काढलेला आहे, जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। पडळकरांचा निषेध ते करतायत। जालना शहरामध्ये सकल ख्रिस्ती बांधव एकत्र आलेला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वक्तव्यानंतर ख्रिश्चन समाज जालन्यात आक्रमक झालेला आहे। जन आक्रोश मोर्चा काढून ख्रिश्चन समाजाने गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला। माझ्यासोबत समाज काय म्हणणं, एवढा मोठा मोर्चा आहे, जन आक्रोश मोर्चा निघतोय जालन्यामध्ये। आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिश्चन समाजातील धर्मगुरू पादरी यांना जर मारलं तर 3 लाख रुपये मारणाऱ्याला, जे यांचे हातपाय तोडतील त्यांना 5 लाख रुपये आणि जे यांचा सैराट करतील म्हणजे खून करतील त्याच्याबद्दल त्याला 11 रुपये यांनी वैयक्तिक बक्षीस जाहीर केलेले। याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातून सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आम्ही हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांवर घेऊन जात आहोत। तमाम ख्रिश्चन बांधवाच्या ज्या वेदना आहेत त्या तिथे गेल्यानंतर आम्ही त्या वेदना मांडणार आहोत। तुमच्या मागण्या काय आहेत? आता आमच्या प्रमुख मागण्या 2च आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि दुसरी जे त्यांनी प्रक्षोभक भाषण केलेलं आहे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। नक्कीच ख्रिश्चन बांधवांनी एक मोठा जन आक्रोश मोर्चा जालन्यातल्या गांधी चौक इथून सुरू केला आहे। थोड्याच वेळात हा मोर्चा जालना जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकणार आहे। गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती आता ख्रिश्चन समाजाकडून पुढे येत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।